धाराशिवमधील सर्वच नगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीचं वर्चस्व हे बघायला मिळतंय। तुळजापूर, मुरुम, नळदुर्ग, धाराशिव नगरपालिकांवर भाजपाचा झेंडा हरवलाय। भूम, परंडा, कळंब, उमरगावर शिवसेनेचं वर्चस्व कायम आहे। धाराशिवमध्ये ठाकरेंचा गड हा ढासळलाय। खासदार ओमराजे निंबाळकर यांना मोठा धक्का बसलाय। तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उदय साबळे यांनी। पाहूया। नगरपालिका निवडणुकीत धाराशिव जिल्ह्यातील 8 नगर परिषदावरती महायुतीचा झेंडा फडकलाय। त्यामध्ये 4 नगरपालिका निवडणुकींवरती भारतीय जनता पार्टी आणि 4 नगरपालिका निवडणुकीवरती शिवसेना शिंदे गटाचं वर्चस्व असलेलं आपल्याला बघायला मिळते। एकूण जर आपण बघितलं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर असतील, आमदार तानाजी सावंत असतील, आमदार जगजितसिंह पाटील असतील, बसवराज पाटील असतील, यांची प्रतिष्ठा जी आहे ती या निवडणुकीच्या निमित्ताने पणाला लागलेली बघायला मिळाली होती। त्यामध्ये जर आपण एकूणच बघितलं तर तुळजापूर नगर परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे विनोद उर्फ पिटू गंगणे यांचा दणदणीत विजय झालाय। धाराशिव नगरपालिकेमध्ये नेहा राहुल काकडे यांचा विजय झाला, म्हणजेच भारतीय जनता पार्टीचा विजय झालाय। त्याचबरोबर मुरुम आणि मुरुम नगर परिषदेवरती देखील भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व बघायला मिळाले। त्याचबरोबर उमरगा असेल, परंडा असेल, भूम असेल, कळंब असेल, या 4 नगरपालिकांवरती शिंदे शिवसेनेचा दणदणीत विजय झालेला आपल्याला बघायला मिळतो। एकूणच जर आपण बघितलं तर या राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। मात्र या निवडणुकीमध्ये लोकांचा कौल जो आहे तो महायुतीच्या पारड्यात असलेला आपल्याला बघायला मिळाला। उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र।